मंडळी अवघ्या काही दिवसातच गणेशोत्सव येऊन ठेपला आहे आणि अशातच आपण पाहू शकतो गणेशोत्सवानिमित्तच मखर खरेदी करण्यासाठी ठाणेकरांनी एकच गर्दी केलेली पाहायला मिळते। नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता सुंदर सुंदर मखर जे आहे ते आपल्या ठाण्यातील बाजारपेठामध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात। आपण सध्या आहोत ठाण्यातील जांभळी नाका परिसरात असणाऱ्या ब्राह्मण सभागृह हॉल येथे आणि आपण पाहू शकतो ठाणेकरांनी एकच गर्दी केलेली आहे, ती म्हणजे बाप्पाच्या स्वागतासाठी प्रत्येक जण तिथे आलेला पाहायला मिळतोय आणि मखर खरेदीसाठी आपण पाहू शकतो ग्राहक वर्गाची गर्दी जी आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळते। सुंदर सुंदर मखर आहेत, विविध डिझाईनचे आहेत, त्यासोबत देखावे देखील आपल्याला पाहायला मिळतात। तुम्हाला देखील तुमचा बाप्पा छान सजलेला धजलेला आणि आकर्षक देखाव्यामध्ये सजलेला पाहायचा असेल तर इथे तुम्हाला परवडणाऱ्या दरामध्ये उत्तमोत्तम मखर कलेक्शन जे आहे ते पाहायला मिळणार आहे। आपण अधिक माहिती सरांकडून जाणून घेणार आहोत। सर, काय सांगाल? सुंदर असा प्रतिसाद आपण पाहतोय की सगळीकडे ग्राहक आलेले आहेत खरेदीसाठी। काय नेमकं आपल्याकडे व्हरायटी आहेत, काय माहिती द्याल मखर विषयी? काय माहिती? सगळ्यात पहिले तर नमस्कार ठाणेकर। मी यंदाही दरवर्षीप्रमाणे माझं हे 14वं वर्ष आहे इथं एक्झिबिशन करतोय ते। याही वर्षी ठाणेकरांनी खूप सारा असा प्रतिसाद दिलेला आहे। आम्ही खूप साऱ्या डिझाईन्स नवीन व्हरायटी घेऊन आलेला आहे, जसं की शिवपिंड आहे, शिवलिंग सेट आहे खूप मोठा असा, याच्यामध्ये 3 फुटापर्यंतच्या मूर्ती बसतात आणि रिझनेबल रेटमध्ये आम्ही सगळ्यांना हे प्रोव्हाइड करून दिलेलं आहे। तरीही एकदा अवश्य तुम्ही भेट दिली पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि एकदा अवश्य भेट द्या। साधारण आपण इथे बघतोय की शिवलिंग आहे किंवा इतर काही देखावे आहेत, यामध्ये इको फ्रेंडली मखर किती आपल्याला पाहायला मिळतात आणि वेगवेगळे व्हरायटी काय? सगळे इको फ्रेंडलीच मखर तुम्हाला पाहायला मिळतील इकडे। आणि याच्यात अजून एक आम्ही स्कीम चालू केलेली आहे की जे जुनं मखर आहे ते तुम्ही आमच्याकडनं घेतलं असेल तर ते रिटर्न करू शकता आणि त्याच्या ज्या किमतीचं मखर घेतलं होतं त्यावर 30% बायबॅक स्कीम सुद्धा चालू आहे, जेणेकरून हे मखर कचऱ्यांमध्ये गेले नाहीत पाहिजे। नक्कीच। आता आपल्यासोबत काही लाईव्हचे प्रेक्षक देखील जोडले गेले आहेत, त्यांना देखील इथल्या मखरची एखादी झलक दाखवू शकता का तुम्ही? हा, आहेत ना। आता हे बघा, हे मोराचा सेट आहे, समोरच वॉटरफॉल हत्ती आहे, फायबरमध्ये बनलेले काही सेट्स आहेत, त्याच्यामध्ये खूप सुंदर असं मखर बनलेलं आहे। एक बाईट आपण डायरेक्ट घेऊया क्लायंटची। अजून कोणकोणते प्रकार हे आहेत? महालक्ष्मी आहे, महालक्ष्मीचं मखर आहे, 3 फुटाची मूर्ती बसते याच्यामध्ये, 2.5 ते 3 फुटाची। हा असा मंदिर टाईप देखावा बनवला आहे, समोर त्याच्या उंदीर आहेत। हा स्वामी समर्थ आहे सेट, त्यानंतर ना हा झोपाळा टाईप असं सेट बनवलेला आहे, त्याच्यासमोर 2 वॉटरफॉल नंदी आहेत। हा सगळ्यात ह्यूज असा इको फ्रेंडली सेट बनवलेला आहे। समोर 2 गोमुख आहेत आणि शिवलिंग आहे, 4 फुटाच्या मूर्तीपर्यंतचा हा सेट आहे। तरी एकदा तुम्ही भेट देऊ शकता। सर, आपण हे देखावे तर पाहतोच आहेत की जे गणपतीसाठी आहेत, पण गौरी आणि गणपतीसाठी असा आकर्षक आपल्याकडे देखावा आहे का? त्याबद्दल काय? येईल, गौरी आणि गणपती नेक्स्ट वीकला लॉन्च होईल। नक्कीच आपण पाहू शकतो या लाईव्हच्या माध्यमातून ग्राहक वर्ग देखील या ठिकाणी खरेदीचा आनंद घेताना पाहायला मिळतात। काही ठाणेकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सर, काय सांगाल? गणपती बाप्पाचे वेध सगळ्यांनाच लागलेले आहेत आणि अशातच आपण मखर खरेदीसाठी बाहेर पडला आहात, कसा अनुभव आहे? बरोबर आहे। ॲक्च्युली आता गणपतीचे दिवस आता आलेलेच आहेत जवळ। आता 14 सप्टेंबरला यावर्षी गणपती आपले विराजमान होणार आहेत। पण माझा एक जस्ट एक्सपिरियन्स सांगायचा म्हणजे मी आता गेली इथे, आता हे माझं 4थं वर्ष आहे, मी इथून आपलं डेकोरेशनचं नेहमी दरवर्षी आम्ही इथूनच घेतोय आणि चांगल्या रिझनेबल रेट्समध्ये आपल्या इथे आहेत या डेकोरेशनच्या, म्हणजे ज्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत। तर आणि खरोखर चांगला मला एक्सपिरियन्स आलेला आहे। आमच्याकडे गेस्ट आतापर्यंत येऊन गेले दरवर्षी गणपतीला, त्यांनी आमच्या मखराची एवढी स्तुती केलेली आहे की मी दरवर्षी यांना येऊन सांगतोच की तुमचं एकदम म्हणजे आवडतंच म्हणजे सगळ्यांना एकदम। तर माझी एक रिक्वेस्ट आहे, आणि जे तुम्ही जेव्हा तुम्ही आता जुनं मखर आता यावर्षी जर तुम्ही आता ते खरेदी करून जाल आणि ते पुढच्या वर्षी जर तुम्ही घेऊन आलात तर मग त्याच्यामध्ये एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला 30% तुम्हाला डिस्काउंट पण तुम्हाला करून ते मिळणार आहे। तर ही एक चांगली स्पेशल ऑफर यांची चालू आहे। तर माझं एक सगळ्यांना आपल्या ठाणेकरांना रिक्वेस्ट आहे, जवळजवळ भरपूर लोकांनी म्हणजे इकडे चांगली व्हिजिट द्यावी आपल्या ब्राह्मण सभेमध्ये आणि यांच्या जेवढ्या व्हरायटीज आहेत त्यांचा त्यांनी लाभ घ्यावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे। धन्यवाद। नक्कीच आपण पाहतो की हे नेहमीच दरवेळी वेगवेगळे डिझाईनचे मखर घेऊन येत असतात। तर गेल्या वर्षी तुम्ही कोणतं डिझाईन चॉईस केलं आणि यंदाच्या वर्षी कोणतं डिझाईन आहे त्याबद्दल? ओके, दरवर्षी वेगवेगळे येतात, तुम्ही बोललात ते अगदी बरोबर आहे। तर मागच्या वर्षी आम्ही स्वामी समर्थांचं असं छान म्हणजे असं तिकडे स्वामी समर्थ जिथे असे झाडाच्या खाली बसलेलं व्हरायटी पण इथे पाठीमागे लावलेलीच आहे।
आणि यावर्षी आता आमचं शिवशंभोचं आम्ही आता घेतलेलं आहे. सो वेगवेगळी व्हरायटी आम्ही दरवर्षी आम्ही घेऊन जातोय. तर माझी कळकळीची सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की इकडे तुम्ही जरूर सगळ्यांनी व्हिजिट करावी आणि इकडच्या या वेगवेगळ्या व्हरायटीचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. नक्कीच एक शेवटचा प्रश्न जाता जाता सर, आपण पाहतोय की मखर आणि इको फ्रेंडली ह्याचं एक नातं असतं. तर बाप्पाच्यासाठी इको फ्रेंडलीच मखर तुम्ही तर खरेदी केला आहात, पण या सगळ्या ग्लोबल वॉर्मिंगच्या हिशोबात तुम्ही आपल्या ठाणेकरांना एक संदेश काय देऊ इच्छिता? नाही, इको फ्रेंडली हे खरोखर चांगलं आहे एका अर्थाने, कारण की त्याचा परिसरामध्ये पण जास्ती म्हणजे काय गैरवापर होत नाही, हानी होऊ शकत नाही. आणि त्याचा एकदा एक अनुभव घेऊन बघावा अशी माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे. आणि जरूर या ब्राह्मण सभेमध्ये व्हिजिट करा सगळ्यांनी आणि लवकरात लवकर बुक करा या साहेबांकडे. आणि म्हणजे तुम्हाला परत पुढच्या वर्षी पण त्यांचंही नाव लक्षात राहील आणि तुम्ही जरूर इकडे व्हिजिट कराल. सो गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद. नक्कीच सर, आपण पाहिलं की ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो. तुमच्या कामाची ही पोचपावतीच म्हणायला लागेल. आपल्या ठाणेकरांना काय सांगाल आणि त्या अजून बरेचसे मखर जे आहेत ते पण आपण पाहणार आहोत. तर या पार्श्वभूमीवर तुम्हाला एकंदरीत काय वाटतं? खूप सुंदर असं काम आम्ही वर्षभर चालू करत असतो. वर्षभराची ही आता जी मिळाली ती खूप सुंदर अशी पोचपावती आहे. पैशापेक्षा इम्पॉर्टंट असतं की कस्टमरला ते आवडणं, आणि ती पोचपावती आपण बघतोच आहोत. त्यामुळे काय ठीक आहे. नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणी सुंदर असा ग्राहक वर्गाचा देखील आपल्याला प्रतिसाद पाहायला मिळतोय. आपण सध्या आहोत ठाण्यातील जांभळी नाका परिसरातील असलेल्या ब्राह्मण सभागृह येथे आणि आपण पाहू शकतो की ठाणेकरांनी आपल्या बाप्पाच्या स्वागतासाठी तयारी करताना हे जे दृश्य आहे ते आपण पाहतोय की आपला बाप्पा कशामध्ये छान दिसेल, सजेल, ह्यासाठी ग्राहक वर्ग आज बाजारपेठेमध्ये उतरलेला पाहायला मिळतोय. आणि तुम्हालाही तुमचा बाप्पा छान नटलेला, सजलेला हवा असेल तर या ठिकाणी तुम्हाला सुंदर सुंदर मखर व्हरायटी उपलब्ध आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये संपूर्ण जे मखर आहे हे इको फ्रेंडली आहे, म्हणजे कागदापासून, पुठ्ठ्यापासून तयार केलेले. आणि त्यासोबतच यांची महत्त्वाची जी ऑफर म्हणजे जर तुम्ही इथून गेल्या वर्षी खरेदी केले असतील मखर तर या वर्षी ते तुम्ही रिटर्न घेऊन त्याच्यावर तुम्हाला चांगला डिस्काउंट देखील मिळणार आहे. तर तुम्ही पण श्री समर्थ एंटरप्राइजेस येथून जर तुम्ही खरेदी केली असतील मखर किंवा या वर्षी खरेदी करणार असाल तर तुम्हाला पुढल्या वर्षी त्या गोष्टीवर, या मखरावर चांगला असा डिस्काउंट मिळणार आहे. आपण पाहतोय फ्लोरल मखर असू द्यात, त्यासोबतच लाईव्ह डेकोरेशन देखावा असू द्यात, त्यासोबतच तुळजाभवानीच्या मुखवट्याचा देखावा, असे विविध देखावे जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला मखरामध्ये व्हरायटी असलेल्या पाहायला मिळतात. आणि मुख्यतः हे संपूर्ण मखर व्हरायटी जे आहेत ते पूर्णपणे इको फ्रेंडली आहेत, म्हणजे पर्यावरणपूरक असल्यामुळे आपण ते सहज आणि सोप्या पद्धतीने खरेदी करू शकतो. आपण पाहू शकतो या ठिकाणी जवळपास 100हून अधिक व्हरायटी आहेत. आपण सध्या या लाईव्हच्या दृश्यातनं पाहतोय की समोर आपल्याला देवीचा मुखवटा असलेला हा सुंदर सुबक असा मखर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. त्यासोबतच सुखकर्ता असं टॅगलाईन असलेला सुंदर, छान, नाजूक असा आपल्याला मखर जो आहे तो इथे उपलब्ध आहे विविध साईजमध्ये. त्यासोबतच मूर्तीच्या विविध फुटांवरून आपल्याला या ठिकाणी हे विविध जे मखर आहेत ते आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. आणि आपण पाहतोय कालपासूनच हे एक्झिबिशन जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि ग्राहकांची आणि ठाणेकरांची आपल्याला एकच गर्दी झालेली पाहायला मिळते. जवळपास 100हून अधिक व्हरायटी आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की फक्त गणपतीच नाही तर गौरी गणपतीसाठी देखील या ठिकाणी आकर्षक, सुसज्ज असे आपल्याला मखर जे आहे ते परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध होणार आहे. त्यासोबतच आपण पाहिलं की नेक्स्ट वीकमध्ये गौरी गणपती कॉम्बो असलेला सुंदर असा मखर लवकरच उपलब्ध होणार आहे. तत्पूर्वी आपण येथील सगळे दृश्य पाहतोय की मोरपीस असेल, त्यासोबतच राजकमान असेल, श्री स्वामी समर्थ असेल, त्यासोबतच सुंदर असा शिव थीमवर आधारित असलेला जो देखावा आहे, जो मखर आहे, तो पाहण्यासाठी देखील ग्राहकांची या ठिकाणी गर्दी झालेली पाहायला मिळते. कालपासूनच एक्झिबिशन सुरू झालं असणं तुम्ही इथे पाहू शकतो की विविध देखाव्यांची व्हरायटी जी आहे ती बेस्ट क्वालिटीमध्ये आहे आणि पर्यावरणपूरक आपल्याला हे संपूर्ण देखावे, हे संपूर्ण मखर कलेक्शन परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध होणार आहे. तर तुम्हीही तुमच्या बाप्पाच्या स्वागताची तयारी इथूनच करा. त्यासाठी आजच ठाण्यातील जांभळी नाका परिसरात असलेल्या ब्राह्मण सभागृह हॉल येथे नक्कीच भेट द्या आणि या सुंदर सुंदर मखरांचा, देखाव्याचा एक नक्की इथे येऊन पाहणी करा. तुम्हाला इथे आल्यावरच लक्षात येईल की यांची क्वालिटी काय आहे, यांच्याकडे व्हरायटीज काय आहेत. आपण जसं पाहतोय की ठाणेकरांनी ऑलरेडी या ठिकाणी गर्दी केलेली आहे. प्रत्येकजण बाप्पाच्या स्वागतासाठी इथे आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर तुम्हालाही तुमचा बाप्पा छान सुंदर अशा मखरामध्ये सजवायचा असेल तर एक्झिबिशनला नक्कीच भेट द्या आणि आपला बाप्पा
छान सुंदर अशा मखरामध्ये नक्कीच सजवा. अशाच अपडेटसाठी पाहत रहा ठाणे लाईव्ह. धन्यवाद.